ते थांब असता नाही आधीपासून बघा. हॅलो गाईज, मी आदेश ठाकरे. मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की दुसरा ब्लॉग लवकरच घेऊन येत आहे आणि हा दुसरा संडे म्हणून आपला दुसरा ब्लॉग आहे. अशाच प्रकारे आम्ही दुसरा ब्लॉग आमचा चाललेला आहे. दुसरा ब्लॉग घेऊन चाललेला आहे सुभेदार वॉटर पार्कला, मुरबाडला. आपण पाहू शकता आमचा पार्टनर राजेंद्रला, आमची गाडी आहे मयूर आणि आमचे प्रेम भाऊ. बस आणि बाकी पोरा म्हणजे मुरबाडला आहेत. तर चला तुम्हाला का पुढे दाखवतो. सध्या स्टॉपवरचा ब्लॉक पाऊस पडत पण आहे ना, माझा फोन काही वॉटरप्रूफ नाही, त्याच्यामुळं आम्ही पूर्णपणे भिजलेलो आहे. बाकी ब्लॉक तुम्हाला मी पुढे दाखवतो असं काय नजर. हॅलो गाईज, आम्ही इथे टपरीवर थांबलेलो आहे मुरबाडला वडापाव खायला. आमचे शिकरवा कसं वडापाव खात आहेत आणि पूर्णपणे भिजलेलो आहे मी, तरी पण देवाने आमची प्रार्थना ऐकलेली आहे. मस्त एक कडक असा ऊन पडलेला आहे. आता थोड्या वेळातच मी पूर्णपणे सुकेन. मला 2-3 इन्स्टासाठी रील्स पण बनवायचे आहेत. तिकडे गेल्यावर रील्स बनवेन मी. आणि आमचे शूटरवा कसे वडापाव खात आहेत. आता बाकी ब्लॉग आपण पुढे तुम्हाला दाखवतो कसं काय काय आहे आमचं प्लॅनिंग ते. चला बाकी पुढे भेटू. तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू, बघू शकता किती छान असा सुंदर असा काय भारी व्ह्यू. जी भर के झीले पल लगता है आजकल दौर अपना आएगा यारो जो खुद पे हो यकीन. आम्ही मुरबाडला पोहोचलेलो आहेत आणि जरासा थोडा खाऊ घेतात आहेत, थंडा वगैरे चिप्स. तिकडे काही भेटणार नाही. बिस्लरी घेतले इथूनच दुकानातून. तर बाकी तिकडून आल्यावर इकडेच आम्ही जेवण करू कुठेतरी मुरबाडला. आता ठेवतो काही बॅग भरून आम्ही खाऊ घेतलेला आहे मुरबाडला. मशाला सॉरी आयला थोडा विसरतो काय मी. आता आमची माणसं निघलेले आहेत गाडीवर बसला. रे काही प्रोटीन घेतो का? आमचा जिमचा माणूस केली घेतो वाटतं. पाहू शकता केली घ्यायला चाललेलं आहे. बघू आता आमच्या दोन्ही गाड्या फिरू. माझ्या गल्यामध्ये 2 मंगलसूत्र घातलेले आहेत. इमर्जन्सीसाठी घेतलं. आमचा फोन ऑटोप्रूफ नाही ना, त्यामुळे बघू. आता आमचे गुरु सर पाणी पेत आहेत. 2 शब्द बोला सर 2 शब्द. हॅपी बर्थडे. अरे थँक्यू. हॅपी बर्थडे बोलले. मला खूप आनंद झाला. एवढे भारी 2 शब्द बोलले. माझं दिल मन प्रसन्न झालं. तुला नक्की बोलायचं काय, दिल का मन? अरे दोन्ही रे वेड्या. चला अशाच प्रकारे तुम्हाला आता बाकी ब्लॉग मी त्याला थोडं बोलायला चुकता. बाकी पुढे बघू भेटूया. आकर बघू शकता तुम्ही कसा गाडी चालवत आहे. वातावरण एक नंबर. मला झालंय कधी या वातावरणात जातो मी, कधी रिलॅक्स होतो मी. आमच्या माकड बघा ना, केली खातो दुसरा, खूप करतो दुसरा. कशी माकडाची गाडी चालत आहे. कंटाळा बोलतो. अरे बा तिकडे आमच्या सरांना टेन्शन आलंय. कंटाळा काय बोलत होता ना, काय बोलू तुमच्याकडे. चला जाऊ दे आता भांडण आहे गाईज. हा पाहू शकता तुम्ही सिद्धगड. इथं मुरबाडमध्ये मशामध्ये फेमस आहे हा सिद्धगड. इथल्या सिद्धगडला जायला रस्ता आहे. लोक भरपूर पोरं जातात इथल्या ट्रॅकिंगला सिद्धगडावर. आम्ही पण जाणार आहेत, पण आता नाही, नेक्स्ट टाइम जाऊ कधीतरी इकडे आल्यावर. आता आम्ही चाललो आहोत धबधब्यावर. हा बघा ना वातावरण काय छान. रास्ता बूंदों पे नहीं गहरे समंदर पे ओ, 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 इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. काही जाता आम्ही इथल्या थोडा पुढे बाईक घेऊन गेलो ना, वॉटरफॉलला पोहोचू. थोडा अजून पोरं आहेत आमची म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे. हा पाहू शकता तुम्ही कसं डोंगर आहे. हे आमची माणसं बघा ना कशी झोपल्यात, कशी बसल्यात मशीनभूमीमध्ये बसल्यात जाऊन. त्यांना दुसरी जागाच नाही भेटली कुठली बसायला म्हणून हे मशीनभूमीत येऊन बसल्यात त्यांची वाट बघत. पाहू शकता इथे. आता मी पण थोडा वेळ इथं बसतो. थोड्या वेळात तुम्हाला आता गाड्या वॉटरफॉल जवळ गेल्यावर परत दाखवतो तुम्हाला पुढचं. आता एवढ्याला आता आम्ही तिथल्या निघलेलो आहेत मशीनभूमी मधल्या.
आता चाललेलो आहे तिथे वॉटरफॉलला. आपण रस्ता पाहू शकता, किती भारी रस्ता आहे. ऑफरोडिंग फुल ऑफरोडिंग झाली आहे. निसता रस्त्यात कुठल्या गाड्या पण दिसत नाही. असं वाटतं किती ॲमेझॉनच्या जंगलात आला आम्ही का कुठल्या मोठ्या जंगलात आला. असं जंगलामध्ये बाईक रायडिंग कर तो असं वाटतो. अजून इथल्याहून भरपूर लांब आहे, अर्धा एक तासाची रनिंग आहे बोलतात. ए पुढे फायरिंग बघा, फायरिंग बघा आमच्या गाडीची. साईडून थांब. गाड्या पण आमच्या तशा भारी आहेत, दोन्ही येणी असेल. मी येणार होतो माझी सगुना घेऊन, मोठी बाई आणणार होतो पण बोललो नको असं. टाकला ना एवढं भारी गाडी रस्ता आहे बसली ते. ती. थांब कुठून टाकायचं थांब थांब. आता? इथं दोन मोठा रस्ते आहेत. चिखल लागलेले आहे. प्रेम दोन रस्ते, इकडून पण आहे ना इकडून पण आहे. याला उतरव. आमचा माणूस गेलाय रस्ता बघायला. येऊ दे त्याला रस्ता बघून मी बसतो गाडीवरच आराम करतो. बंद आहे ना, हेच रस्ता आहे आता. इथल्या मोठ्या परेशानी थोडीशी आहे. आखी बसली होती इथं. फसल गाडी इथं मी उतरतो इथल्या. यांना घेऊ दे गाडी पुढे. आपण पाहू शकता एवढ्या पाण्यातल्या, माझ्याकडे तुझा फोन, एवढ्या पाण्यातल्या गाडी वर्ष हो मला वाटतं आपण पाहिलं ज्या वॉटरफॉलला त्याचंच पाणी येतं इथं. अशा पाण्यामधल्या गाडी टाकलेल्या आहेत आम्ही. असं पाण्यावर पाणी उडतो अंगावर, काय गारगार वाटतंय पाण्याचं. पायांवर पाणी उडतं थोडा थोडा, पण लय भारी वाटतंय. एवढ्या उन्हात आलतो, पहिले ओला झालतो अख्खा, आता पूर्णपणे सुकलेलो आहे. अरे हो इथून धबधबा. आता अशा व्हिडिओ बनवून आम्ही. पुढे पण पाणी- अरे बापरे, पुढे तर मोठी नदी दिसते आम्हाला. आणि आपली बाईक जाईल मला माहिती ना. आमचे रायडर लय भारी रायडर आहेत. हा बघा इथे बॅनर लिहिलेलं दिसलं. डोंगर जवळच आपल्याला. अरे बापरे, इथे मासे पण भरपूर भेटतील आपल्याला. मास्याना पण येऊ शकतो आपण इथं. असे असते. हा बघा डोंगर, हा त्या धबधब्याचा पाणी. खूपच धबधबा बघायला भेटतील तुम्हाला. खूपच. आज संडे आहे त्यामुळे मला वाटतं तिथे भरपूर गर्दी असेल. आम्ही पण बोललो संडेला कशी, संडेला सर्वांना कामाला सुट्टी असते त्यामुळे संडेलाच प्लॅन बेस्ट संडेचा. आम्ही तिकडेच गाडी ठेवली आहे, माहिती आहे काय का? धबधबा काय तो. रस्ता आहे बघ तो रस्ता. आमची माणसं येणार आहेत, ती येतील थोड्या वेळात पाठीमागून. आम्ही जातो पुढे. हॅलो गाईज, आता आम्ही गाडी पार्किंगला लावून निघलेलो आहे. आता इथल्या चालत जायला लागली. इथून पण अर्ध्या तासाची रनिंग आहे, पायी चालत जायला लागेल आम्हाला इथून. चला आता जातो. 6 किलो वजन आहे बॅगीत, 7 किलो. पाठनाव घेतलेलं आहे सध्या मी. थोड्याला आमचं सर घेतील, प्रेम सर. चला बाकी आता पुढे. तर थोडा मी ऑफच राहतो, नेचरचा मजा घेतो, थोडा नेचरची मजा घेतो. मस्त गारगार वातावरण. तिथे तर काळोखच दिसतो, पाऊस नाही तरी पण. तिथे चला जातो. पैसे पाहू शकता इथे. हा बघा डोंगरावरतून वरून हा बघा किती मोठा ब्रिज बांधला इथे. डोंगरावर पाणी हे, या पाण्यामध्ये आम्ही चाललेलो आहे चालत. सुभेदार वॉटरपार्कला लवकरच भेट देऊ आम्ही. आमचे चालेल, चप्पल जाईल वाहून. पाणी खूप कमी आहे अशा तऱ्हेने. कमी पाणी आहे काय इथं? बघा तोय पाणी धबधब्यावर कसा होईल खरंच काय. आता आपण पाहू शकता इथे. आता आम्ही वॉटरफॉलला पोहोचलेलो. आपल्याला समोर दिसतो असं वरतून थोडा पाणी पडतं. थांबा तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट थांबा फक्त. आमची माणसं थोडी मागं राहिल्यात. पुढे आलो एकटाच. मला दाखवतो मी पटापट. पोरं आहेत कोण. पाणी कमी आहे जम. हॅलो गाईज, आपण पाहू शकता आता आम्ही वॉटरफॉलला पोहोचलेलो. अशाच प्रकारे थोडा अंतरावर बाकी, फक्त एक थोडासा चरण चढायचे उतरायचे. पोचलो. तर कोण ठेवू आता? पडलो तर असं सण खाली. चपली होता तर मला थोडासा भरोसा नाही, कधी पाय पुढं जाईल सांगू नाही शकत. म्हणून फोन ठेवतो आता थोडा वेळ. माणसं भरपूर आहेत वाटतं, गर्दी आज संडे मुलं. पे नहीं गहरे समंदर पे
हॅलो गाईज, आपण पाहू शकता इथे आता आम्ही पोचलेलो आहे. ज्याला आता माझी बोनी झाली असती रंगासलो असतो. चपली ठेवायच्या रे इथंच काढून. थांब, चपली इथं काढून ठेवू. राहिलं गाईज, आपण पाहू शकता अशाच प्रकारे आम्ही हा मोठा वॉटरफॉल आहे खाली, तिथं उड्या मारण्यात तो एक आहे. प्रकारे आम्ही इथे पोहोचलेलो आहे. हाच तो फेमस सुभेदार वॉटर पार्क. थोड्याला जाऊ आम्ही पण, थोडा बसू, थोडा वेळ नाश्ता वगैरे करू, मग जाऊ. इथे आपण गर्दी पण पाहू शकता. अशाच प्रकारे गर्दी पण आहे भरपूर. हे आमची माणसं आता येत आहेत. थोड्याला तर आम्ही इथे कुठेतरी बसू, नाश्ता वगैरे करू, मग जाऊ आम्ही पण थोडा वॉटरफॉलची एन्जॉयमेंट घेऊ. सॉरी, चला जातो आता. थोडा वेळ बंद ठेवतो आपला ब्लॉग, नंतर तुम्हाला दाखवतो आम्ही कशी एन्जॉयमेंट करू ते. आता ठेवतो. हॅलो गाईज, आपण पाहू शकता हा बघा तो सुभेदार वॉटर पार्क फेमस आहे तो. आता पाणी थोडा कमी आहे त्याच्यामुळं, तरी पण तसं बघितलं तर भरपूर पाणी आहे. ते तर गेलतो मी निघत खाली, पाठनावर काही पटके लागतात भारी, एकदम गारगार वाटायला लागले. अजून आता आमची 2 माणसं येतात आल्यात रस्त्यात. हा तो एक आला वाटतं. 2 जण येणार आहेत. थोड्यात आम्ही खाली जाऊ, बस इथं जेवण वगैरे करून घेऊ, जाऊ. आमचे मयूर सर बसतात खायला. बघा कसं आहे वॉटरफॉल, पाहू शकता. हे बघा, हे आमचे 3 मित्र माडशी आलेले आहेत मयूर संच्या गावातून. आणि वॉटरफॉल तो आमचा राजेश दादा. आता चाललो आम्ही वॉटरफॉल जवळ. चला रे, चला पटापट चला. जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं। खामोश है, जब तक जिंदा हूं तब तक मरा नहीं, जब मर गया साला मैं ही नहीं, तो फिर डर किस बात का। आपण जाऊ शकता नाही का, तिथं आम्ही वाहत येत होतो. पाणी कमी होतं. आता बघा किती पाणी वाढलेलं आहे इकडं. पब्लिक पण आता असते कमी होत चाललेली आहे. आमची माणसं जे थांबले आहेत म्हणून आम्ही त्यांची वाट बघत थांबलेले आहे. पाणी पण पूर्णपणे गडून झालेलं आहे. आता आम्ही निघतो, त्यांना आवाज देतो की मयूर चल, चला. ते बोलतात थोडा आम्ही पोजिंग करतो, येतो. आता येतील थोड्याला, आम्ही जातो अशाच प्रकारे खाली. आम्ही आता वॉटरफॉल वरून खाली आलेलो आहे. इथे मामाचं दुकान आहे. मामा ऐकर, मामा ऐकर ना इकडे कॅमेऱ्यात. मग त्या जावं दे. 1 लाख जण बघते त्याला मामा. 1 लाख जण बघते ब्लॉग लावल्या. मामाने लावलाय सस्ता मका. आमचं हे सगळं शूटर पाहू शकता आपण कसं खात आहे. ते पब्लिक आहे करा, 2-2 बॉटल तरी दाखवा. इकडे तर 4 दाखवतो. सर्वांनी खावा. जंगलातला काय मामा? मावा जंगलातला मावा खावा. जंगलातला मकान सर्वांनी खावा. चला, मामाची तरकारी आता आपल्या करोडो लोकांकडे पोचल. गाईज, आता आम्ही चाललेलो आहे घरी. आमचा ब्लॉग इथेच कपलेला आहे. असे नेक्स्ट ब्लॉग आम्ही थोड्या दिवसात घेऊन येऊ. कुठे जाऊ ट्रिपला, तेव्हा आदेश ठाकरे ब्लॉग बनवेल. आता चला, निरोप घेतो तुमचा. जातो आम्ही आमच्या घरी. बाय बाय. गाड्यांची शॉट दाखवून दिलं. गाड्यांची शॉट नको आता, बस झाला.